यांचा 12वा. संदीप, IPL सुरू झालं एका ठिकाणी मुंबई इंडियन्स आणि मग टेनिस क्रिकेटमध्ये आला एकच मिनिट मालाड, विक्रोलियन्स. एकच मिनिट सर थांबव, तुम्हाला आलाच. मालाडचा 12वा खेळाडू अजूनही आलेला नव्हता. बघा मगाचपासून आम्ही सूचना करतोय, ऋषी वैद्य तिथे जाऊन तुम्हाला ही सूचना करतायत, तर त्याप्रमाणे असं होऊ नये याची काळजी आपण यापुढे घ्यायची आहे. आला दादा. येस, 30 मिनिटाचा टायमर आपण या ठिकाणाहून लावतोय. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांना सुद्धा आम्ही या ठिकाणाहून विनंती करतोय. सर टायमर सुरू करण्यात आलेला आहे आणि 30 मिनिटांचा वेळ देण्यात येईल 6 षटकांसाठी. मालाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. पहिला चेंडू रोहित गोलंदाजीसाठी आला. डावकुरा गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू त्याला हातातून निसटलेला आपल्याला पाहायला मिळाला. पण ॲज पर क्रिकेटच्या 42व्या कायद्यानुसार लॉ आहेत क्रिकेटमध्ये आणि त्यानुसार अर्थातच आपण म्हणतो 42.16 इट्स अ बीमर डिलिव्हरी आणि या अर्थातच कायद्याचा वापर केला जाईल आणि पंचांनी तो बीमर डिक्लेअरसुद्धा केला. पण त्यानंतरचा चेंडू लाईन आणि लेंथवरती निर्भर असणारी गोलंदाजी असावी ही अर्थातच अपेक्षा रोहितकडून केली जाईल आणि का नाही करावी, कारण शिफा स्ट्रायकर मालाड संघाचा तो स्ट्रायकर गोलंदाज आहे, त्याने तशीच कामगिरी सुद्धा केली पाहिजे ना. डावकुरा गोलंदाज म्हटल्यानंतर त्याला एक नॅचरल अँगल मिळतो किंवा त्याच्याकडे तो रिदम असला पाहिजे, त्याने तो चेंडू ऑफस्टमच्या बाहेर वळवला पाहिजे किंवा त्याच वेळेला चायनामन पद्धतीची गोलंदाजी सुद्धा तो मैदानामध्ये करू शकतो. अशी वेगवेगळी विशेषणं लावू शकतो. पण क्रिकेट केवळ विशेषणामध्ये लावण्यासारखं किंवा त्याच वेळेला अडकवण्यासारखी गोष्ट बिलकुल नाहीये. याही वेळेला आपण पाहिलं ना, फलंदाज फ्रंट ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच छान आहे, पण ती कमिटमेंट प्रत्येकाची असावी लागणार आहे. कारण आता एका धावेची नोंद धावफलकावरती बॅटच्या स्वरूपात सुद्धा झाली. धावसंख्या पोहोचले विक्रोळी संघाची 2. आझम आणि मुजम्मिल ही जोडी मैदानामध्ये आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला शिफा स्ट्रायकर मालाड संघाने. आज कौतुक करावं लागेल अर्थातच या प्रहार चषक ग्राउंडवरती जे अण्णाभाऊ साठे मैदान नावाने परिचित असणारं गोरेगाव पश्चिम नगरातील अर्थातच हे मैदान, आणि या मैदानावर अनेक स्पर्धा झाल्या असतील, अनेक प्रकारचे खेळाडू आपण पाहिले असतील, पण एक अशी स्पर्धा जी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटचं जे डिसिप्लिन आहे किंवा मुंबई क्रिकेटमधलं जे अर्थातच एक फॉर्मॅट ज्याला आपण म्हणूया की जी बांधणी करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध झालेली अशी एक स्पर्धा प्रोलिंग कप. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आजचा या सामन्यामधील ही पहिली विकेट नावावरती नोंदवली जाणार रोहितच्या, जेव्हा डावकुरा फलंदाज बाद होतोय. मुजम्मिल बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये काही वेळेला तुम्हाला पुढ्यात पडलेला चेंडू बऱ्याच वेळेला म्हणतात ना की तो एक आमिष दाखवतो आणि मग ती आमिष आपल्याला आवरता येत नाहीये, मोह आवरता येत नाहीये. थोडा हेलिकॉप्टर स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला वाटलं की हा चेंडू आपण साधारण शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूच्या डोक्यावरून उंचावून मारू शकतो, पण तेवढा तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. तो चेंडू अर्थातच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. कौतुक करावं लागेल रोहितचं, कारण या रणनीतीचा भाग महत्वाचा होता. फलंदाजाचा फटका फसलाय आणि बाद होऊन परततोय पावलांमध्ये, जेव्हा विक्रोळी संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 2. मुजमिल बाद होऊन परततोय पावलांमध्ये. आझमला तो साथ देण्यासाठी सलामीवीर या नात्याने आला होता. अनेक सलामीवीर आपण पाहिलेले आहेत. मुंबई क्रिकेटमधील दादा सलामीवीर म्हणून ज्याचं नाव अर्थातच मैदानामध्ये घेतलं जातं तो शंतनू गायचोर. त्याने अनेक वेळेला मैदानं गाजवलेली आपण पाहिले, अनेक क्रिकेटरने त्यांना फॉलो केलेलं आपण पाहिलेलं आहे. शंतनू गायचोरची एक क्रिकेटमधली असणारी त्यांनी निर्माण केलेली परंपरा अनेक क्रिकेटपटूंनी पुढे नेलेली पाहिले. मला वाटतं या सर्व जुन्या खेळाडूंना आणि त्यांच्या कामगिरीला खऱ्या अर्थानं आज आठवावं अशा पद्धतीचे हे क्षण आहेत, कारण आपल्याला त्याच प्रकारचे क्रिकेटपटू पुन्हा एकदा निर्माण करायचे आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेटचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि उद्या राहील, याच्यासाठी हे सारे प्रयत्न पाहायला मिळतात. सुंदर फटका पाहायला मिळतोय कॉपीबुक स्टाईलने यावेळेला. ओहो, चेंडू अप्रतिमपणे यावेळेला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला. म्हणजे फटका ही सुंदर आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर होतोय, सगळंच काही अगदी आपण पाहतोय ना की डोळ्याला सुख मिळेल अशा पद्धतीचं हे चित्र मैदानात पाहायला मिळालं. रोहितचा हा चेंडू, नवीन आलेला फलंदाज निलेशच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला होता.
5 धावा धावफलकावरती, कारण निलेशच्या बॅटमधून जेव्हा हा फटका खेळला तेव्हा निलेशने सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली की फटक्यांवरती 4 धावा मिळणार आहेत की 1 धाव मिळणार आहे, क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवणार आहे. याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण किती बिझी राहतोय, आपला रिदम किती महत्त्वाचा राहणार आहे या मॅचमधला. आणि त्याने पहिल्या चेंडूवरती 3 धावा पळून पूर्ण केल्या, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट. आझमने या वेळेला आडव्या बॅटने फटका खेळला, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत तो चेंडूवरती येईल फलंदाजांकडे संधी आहे ती सहजगत्या 2 धावा पूर्ण करण्याची. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ना, की आज आपण मैदानामध्ये पाहतोय एका बाजूला आझम असेल, दुसऱ्या बाजूला निलेश असेल, पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आणि या विक्रोळी संघाच्या फलंदाजांनी ठरवलं आहे की जिथे संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करूया. या मैदानाचं भौगोलिक परिस्थिती आता थोड्या अंशी का होईना त्याला क्रिकेटला अनुरूप करण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाचे थोडे डायमेन्शन चेंज करण्यात आले. म्हणजे आपण पाहतोय की प्रहार चषक ज्या वेळेला होता तेव्हा लेग साईड आणि ऑफ साईड असं म्हणूया थोड्या अंशी का होईना फलंदाजांना ॲडव्हान्टेज होऊन जातो. आता मात्र या फटक्याच्या नंतर त्याचं विवरण करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागतात. 8 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. आझम खेळतो वैयक्तिक 4 या धावांवरती, निलेश खेळतो वैयक्तिक 3 या धावांवरती. रोहितचं हे पहिलं षटक संपलंय. आपण पाहताय सामना शिफा स्ट्रायकर मालाड विरुद्ध विक्रोळी या संघामध्ये. आजच्या दिवसभरामध्ये ज्या लढती पार पडल्या होत्या त्याच्यामध्ये शिवनेरी लायन्स घाटकोपर या संघाला पराभूत केलं होतं बादशाह 11 मानकूर संघाने. त्यानंतर दुसरा सामना होता JR थॉमस स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध साई समर्थ परेळ या संघामध्ये. त्यामध्ये साई समर्थ परेळ संघ विजयी झाला. मग बादशाह 11 मानकूर आणि साई समर्थ परेळ यांच्यामध्ये एक लढत झाली. तो सामना सहजगत्या बादशाह 11 मानकूर संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकला. मग सामना झाला अभ्युदयनगरचा राजा आणि उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी या संघादरम्यान. अभ्युदयनगरच्या राजा संघाने पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाचं पानिपत केलं. आणि मग आता पहिल्या फेरीचा शेवटचा सामना विक्रोळी विरुद्ध शिफा स्ट्रायकर मालाड यांच्यामध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कोणकोणते अर्थातच फिलर आहेत ना त्याच्याकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. कारण पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ झाला तेव्हा मालाड संघाकडून रोहितला गोलंदाजीसाठी 5 रन काढण्यात आला. डावखऱ्या रोहितकडून असं वाटलं की अनपेक्षित सुरुवात झाली, पण पुन्हा त्याला रिदम मिळाला. त्याने पहिल्या षटकात केवळ 8 धावा खर्च केल्या. आणि आता नवीन गोलंदाजीला आलाय अंकुरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 30 मिनिटांचा वेळ लक्षात घ्यायचा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. 1:37 सामना आपला सुरू झाला होता, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि 30 मिनिटामध्ये 6 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत. वेळेचं भान राखायचं आहे. आपण ही स्पर्धा अनेक 10-12 फॅक्टर आहेत मित्रांनो. जसं मी मगाशी म्हणालो की आपण विभागवार स्पर्धा करतोय, डिसिप्लिन आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. त्या डिसिप्लिनचे सुद्धा 4-5 वेगवेगळे फॅक्टर्स आहेत आणि त्या अनुषंगाने ही क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. यातून दर्जात्मक क्रिकेट आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणूनच गोरेगावच्या या मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये अनेकांचा मोठा वाटा आहे. कुणा एकट्या दुकट्याचं नाव घेणं मला या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही. प्रत्येकाचा प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये तुमचं सहकार्य सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. दुसऱ्या षटकाकडे वळूया. अंकुर गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू यावेळेला अंकुरने थोड्या अंशी का होईना आपण पाहतोय ना फलंदाजाचा टान्स बघितला किंवा त्याच वेळेला त्याचा अटॅकिंग मूड सुद्धा पाहिला आणि मग लास्ट मोमेंटला चेंडू डिलिव्हर्ड केला. कधी कधी तुम्हाला या व्यूनेतीने सुद्धा जावं लागतं की जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केलेल्या आहेत त्याच पावलांवरती पावलं तुम्हाला जर टाकायची असतील जी गोलंदाजाने पहिल्या षटकात टाकली तिथे दुसऱ्या षटकामध्ये अंकुर गोलंदाजीला आल्यानंतर त्यानेही पाहिलं की खेळपट्टी जी आहे ना ती आज थोड्या अंशी का होईना एक वेगळ्या प्रकारे बिहेव करते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की ते उदाहरण नवज्योत सिंग सिद्धू फार सुंदर पद्धतीने देतात की खेळपट्टीच्या बद्दलचं मत नेहमी वेगवेगळं असतं. ते म्हणजे की प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दलचं जे मत असतं आणि सुनेचं सासूबद्दलचं असतं ते मत खेळाडूंचं होतं. म्हणजे गोलंदाजांचं आणि फलंदाजांचं असं वेगवेगळं मत ते करू शकतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर या मैदानाकडे पाहिलं ना तर आज मात्र एवढं नक्की आहे की कॉपी बुक स्टाईलने खेळणारे फलंदाज यशस्वी झालेत. उत्तम टप्प्यावरती गोलंदाजी करणारे गोलंदाज सुद्धा तेवढेच यशस्वी झालेत. याही वेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर्समध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असतं. कारण आजही मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या सामन्यापासून जेव्हा शिवनेरी लायन्स घाटकोपर संघाने पूर्णपणे बादशाह 11 मार्कुस संघाच्या तोंडातील घास हिरावून घेण्याची क्षमता जी दाखवली होती ना ती फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दाखवली होती. आणि जर विक्रोळी संघाला रोखायचं असेल तर शिफा स्ट्रायकर मालाड संघाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला त्या प्रकारचा
दर्जा मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाचा उंचावा लागेल आणि त्या प्रकारची फिल्डिंग दाखवावी सुद्धा लागणार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 10 धावा झाल्यात, पण आझम ती जबाबदारी स्वीकारणार का? कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण फार काही चौकारांची, षटकारांची, या आतिषबाजी जी अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये फार पॉप्युलर झालेली आहे किंवा तीच पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते. आमच्या प्रोलिंग चॅनलला सुद्धा त्याच पद्धतीने लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळत असतात. मग जेव्हा ती स्पर्धा त्या फ्लोमध्ये येते, पण इथे मात्र फ्लोमध्ये गोलंदाज आहे. अंकुरच्या या चेंडूवरती फलंदाजाचा फटका फसलाय आणि आझम बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये रिव्हर्स खेळायचा होता, पण तो अर्थातच अंगलट येतोय आणि आझम बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. आणखीन एक फलंदाज या वेळेला बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. अंकुर आज मैदानामध्ये आपण म्हणतो ना ते एक बीज अंकुरे अंकुरे, त्या पद्धतीने या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे नामोहरण करण्याची त्याची रणनीती यशस्वी होते. एका मागोमाग एका फलंदाजाला बाद करतोय. पहिला फलंदाज रिव्हर्स मध्ये चुकला, जसं गॅटिंग चुकला होता, आणि या वेळेला दुसरा फलंदाज आला, त्याला कव्हरच्या डोक्यावरून फटका मारायचा होता. ओरपीत चेंडू भरून खेळून काढण्याचा हा जो प्रयत्न होता ना, तो प्रयत्न फसला. बघा, अंकुरची रणनीती स्पष्ट होती, त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा बरंच काही सांगून जाते, आणि कव्हरच्या डोक्यावरून फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रोलिंगच्या कॅमेरामध्ये सुद्धा तो कैद झाला. आणि आणखीन एक फलंदाज म्हणजे आकाश बाद होऊन परतला पावलांमध्ये. जेव्हा धावफलकावरती मित्रांनो धावसंख्या आहे 3 गडी बाद 10, 5.99च्या धावगतीने या ठिकाणी धावा बनवल्या जातात. पण कौतुक होईल आज संपूर्ण गोलंदाजीच्या युनिटचं, शिफा स्ट्रायकर मालाड संघाच्या. कारण विक्रोळी या संघाला जर नामोहरण करायचं असेल तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे किंवा तशाच पद्धतीने तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीचा एक चांगला अटॅक शिफा स्ट्रायकर मालाड संघाकडून पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडून मला वाटतं काहीसा इशारा येतोय की घोषित परिसरात चेंडू गेलाय, त्यामुळे 1 धाव मिळणार आहे. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते. पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला आपण पाहिलं होतं, रोहित गोलंदाजीला आला होता, त्याने त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, कारण 4 गोलंदाज, बघा पहिले 4 गोलंदाज जे असणार आहेत त्यांनी सलग गोलंदाजी करायची. त्यानंतर 5व्या आणि 6व्या षटकासाठी तुम्ही गोलंदाजाला डबल ओव्हर देऊ शकता. हे अर्थातच स्टॅट्स आपल्याला आता प्रत्येकाला माहिती झालेत, पण त्या अनुषंगाने आपल्याकडे असणारे पर्याय कशा पद्धतीने वापरायची ही कर्णधाराची रणनीती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. शेवटचा चेंडू सुद्धा आपण पाहतो ना, स्लोअर वन, धीम्या गतीचा, आणि हा हळूवार गतीचा चेंडू बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये वेगवेगळे चमत्कार घडवताना सुद्धा आपण पाहतो. थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू टर्न झाला नाही, पण टप्पा घेतल्यानंतर सरळ गेला, स्लोअर गतीने गेला, आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की फलंदाजाचा जो काही टेम्पो असतो ना, रिदम असतो, तो पूर्णपणे बीट झालेला पाहायला सुद्धा मिळाला. 2 षटकाचा खेळ संपलाय. प्राजक्ता मला कळवतायत की धावसंख्या धावफलकावरती लागले 3 गडी बाद 11 आणि 13 मिनिटांचा वेळ झालाय. 2च षटकं झालेली आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहेत आणि त्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. वेळेचं भान अर्थातच मुंबईतील खेळाडूंनाच नव्हे तर मुंबईकरांना सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळं 11:28ची ट्रेन आणि 11:32ची ट्रेन यामध्ये असणारा फरक जो काही आहे तो आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. सलमान नवीन गोलंदाजीला येतोय. 3 गडी बाद 11 धावफलकावरती लागलेली धावसंख्या
क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण नेहमी म्हणतो की जबाबदारी टाळणारा जमाना आलेला आहे की काय असं वाटतं. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल किंवा त्याच वेळेला एखाद्या संघटनेचे तुम्ही पदाधिकारी असाल, अशा वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये या पदाधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी काय सांगते की चौथा फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी हीच रणनीती फक्त फलंदाजांची पाहायला मिळाली मैदानात. आणि विक्रोळी संघाचा हा चौथा फलंदाज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन परततोय पावलांमध्ये. एका मागोमाग एक हादरे जी देण्याची परंपरा आहे ना, ती सलमानने सुद्धा चालू ठेवलेली पाहायला मिळाले. आणि म्हणूनच सलमान आज मैदानामध्ये भाव खाऊन जातोय, कारण त्याला माहिती होतं की समोरचा फलंदाज सुद्धा ती हारागिरी करणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला वाटलं की आपल्या रेंजमध्ये आहे, त्या प्रकारे त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण रेंजमध्ये असलेल्या फटक्याला ताकद लावू शकलेला नाहीये. त्यामुळे चौथा फलंदाज बाद होतोय. चार गडी बाद 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. दोन पूर्णांक एक षटकाचा खेळ संपलाय. नो बॉल आला होता आणि वन डिक्लेअर सुद्धा. त्यामुळे चार गडी बाद 13 धावा धावफलकावरती लागल्यात. फैजल मैदानामध्ये फ्री हिट होती, फुल टॉस चेंडू, परंतु त्याचा तितका लाभ काही उठवता आलेला नाहीये. दबाव, दडपण हे नेहमीच असतं ना, बरोबर आहे. आपण याही वेळेला मैदानामध्ये पाहिलं की फैजलकडून मोठा फटका येईल ही अपेक्षा केली गेली, कारण फ्री हिट होती. पण त्यांनी सुद्धा पाहिलं की नाही, ठीक आहे, हरकत नाही आहे, आपल्याला मैदानावरती थांबावं सुद्धा लागणार आहे. चार गडी बाद 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही ते चौथं षटक येणं बाकी आहे, प्रोलिंग ओव्हर, कारण त्या षटकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे सकाळपासून जे जे सामने पार पडले त्या प्रत्येक सामन्यात इंटरेस्टिंग अशा पद्धतीची ती ओव्हर पाहायला मिळाली. आणि म्हणूनच त्या षटकाची कदाचित विक्रोळी संघ वाट सुद्धा पाहत असावा आणि त्यामुळे तो रिदम तयार करण्याचा प्रयत्न करत असावा. पण कौतुक करावं लागेल ना की शिफा स्ट्रायकर मालाड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ते कन्फ्यूज होते की नक्की कोणता निर्णय घ्यावा. निर्णय घेतला की क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी रोहितला पाचारण केलं, रोहितने 8 धावा खर्च केल्या आणि आता सलमान तिसरं षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये सुद्धा त्याची डावखुरी जी गोलंदाजी आहे ना, ती मैदानामध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज या प्रकारच्या खेळपट्टीवरती चेंडू टर्न करू शकतो. पण या खेळपट्टीला आपण मगाशी सुद्धा म्हटलं होतं की थोडासा बाउन्स आहे आणि त्याचा वापर जर तुम्ही व्यवस्थितपणे केलात तर तुम्ही समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे बॅकफूटवरती ठेवू शकता किंवा जाग्यावरती स्तब्ध राहण्यासाठी तुम्हाला ती पोषक अशा प्रकारची खेळपट्टी लाभू शकते. इथेही पाहिलं ना आपण की बॅकफूटवर जाऊन स्वतःला रूम बनवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, कारण गोलंदाजाचं समीकरण ठरलेलं आहे की टप्पा घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावणार आहे. म्हणजे सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ज्या पद्धतीने चेंडू जाऊन थांबतो ना, त्या पद्धतीचं वर्णन मला असं करावंसं वाटतंय. 4 गडी बाद 15 ही धावसंख्या धावफलकावरती. आमच्या अकाउंटिंगमध्ये, बँकिंगमध्ये एक फार सुंदर प्रिन्सिपल आहे की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. पण तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळणार का, हे चित्र मला वाटतं आता कदाचित विक्रोळी संघाला आपल्या मनामध्ये रंगवावं लागेल. यावेळचा चांगला चेंडू फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. 5वा गडी बाद होतोय. सलमानने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. सुरुवात ही गोड आणि शेवट सुद्धा तितकाच आश्वासदायक गोड पद्धतीने करतोय. 5वा फलंदाज विक्रोळी संघाचा बाद झालाय, जेव्हा धावसंख्या आहे 5 गडी बाद 15. आणि त्या ओव्हरची अर्थातच प्रतीक्षा जी होती त्यामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतला. काय या वेळचा आपण पाहतोय ना की फलंदाजाला इनसाइड एज असं म्हणूया किंवा त्याच वेळेला खेळण्याची त्याची पद्धत सुद्धा मैदानामध्ये चुकली असं म्हणूया, किंवा मग त्याच वेळेला असं म्हणूया की स्वतःच विकेट टाकून गेला की काय, ओढून घेतली की काय स्वतःवरती आपत्ती, तशाच पद्धतीची चूक झाली की काय, असं तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये वर्णन करू शकता. पण एवढं मात्र नक्की होतं की विक्रोळी संघाचा फलंदाज दबावामध्ये होता.
दडपणाखाली होता आणि त्यामुळे गोलंदाजाला, विशेषतः डावखुऱ्या गोलंदाजाला कधी कधी असतं ना की तुम्ही जेव्हा मोठ्या स्वरूपाचं क्रिकेट खेळायला येता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारे गोलंदाजांना फेस केलेलं आहे ते सुद्धा मॅटर करतं. म्हणजे प्रॅक्टिस कोणत्या खेळाडूंसमोर तुम्ही केलेली आहे. तुमची जर प्रॅक्टिसच नसेल लेफ्ट आर्म गोलंदाजांना खेळण्याची तर मग तुम्ही गडबडून जाता, ते तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा दिसून येतं आणि हेच मैदानात पाहायला सुद्धा मिळालं सर. 5 गडी बाद 15. खरं तर संदीप, ज्या पद्धतीने फलंदाज बाद झाला, तू म्हणालास की त्याने ते स्वतः ओढवून घेतलं. चेंडू हा उजव्या एष्टीवरचा होता आणि ह्या चेंडूला क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला. कुठेही टायमिंग नव्हतं, कुठेही फुटवर्क नव्हतं. पूर्णपणे लेझी क्रिकेट आणि होपलेस जी थिंक असते, होपलेस जी थिंक असते ती तिथे पाहायला मिळाली. निराशा पूर्णपणे त्या फलंदाजाच्या खेळामध्ये पाहायला मिळाली. यावेळचा चेंडू हा डाव्या एष्टीवरचा, चेंडूला काढलाय, चेंडू जातोय तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, पायाला लागून जातोय. गोलंदाजाचा जो वेग आहे, भन्नाट वेग आहे, त्या भन्नाट वेगाने हा चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. एकूण धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते 16. 5 गडी बाद 16 हे 4थं षटक सुरू झालंय संदीप. आणि 4थं षटक यासाठी आहे की ते मगाशी ज्याचं वर्णन सकाळच्या सत्रामध्ये आम्ही करताना म्हणालो की तो अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे आहे, ते मिरॅकल षटक आहे. त्याचा वापर आपण कोणत्याही स्वरूपामध्ये करू शकता, कारण 15 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, नाहीतर 10 धावांची पेनल्टी तुम्हाला लागणार आहे. मग अशा वेळेला गोलंदाजाकडून आलेला हा स्वेर चेंडू अवांतरच्या स्वरूपात धाव देणार आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी असणार आहे की इथून जर मगाशी आपण जे पाहिलं होतं परळ संघाला, साई समर्थ परळ संघ 9 गडी बाद 9 धावसंख्या उभारल्या होत्या त्यांनी, कारण त्यांना त्या पेनल्टीला सामोरं जावं लागले. म्हणजे वैयक्तिक आपण सामन्यादरम्यानची म्हणूया ती. तर तशा पद्धतीने जर हा सामना झाला तर ते आणखीन इंटरेस्टिंग असेल आणि त्याचं कौतुक अर्थातच शिफा स्ट्रायकर मालाड संघाकडे जाईल. आतापर्यंत 8 डाव खेळून झालेत. हा 9वा डाव आहे. मात्र कोणत्याही संघाने 15 धावा केलेल्या नाहीत. 14 धावापर्यंत एक संघ आपण पोहोचलेला पाहिला. स्लोअर वन त्याचा फायदा घेतलाय, टायमिंग केलंय, मात्र चेंडू गेलाय. तो पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळेल. सर, तुम्ही जो 15चा आकडा उल्लेख केलात ना, मग याच्यामध्ये 15 धावा का आल्या? मला वाटतं ना याचाही विचार करावा लागेल. कारण बघा क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये साधारण 6 धावा याव्या, 8 धावा याव्या, 10 धावा याव्या, 12 धावा याव्या, 15 धावा याव्या, 20 धावा याव्या, असे प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगवेगळे असू शकतात. जेवढी व्यक्ती तेवढी मतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये 15 हा आकडा का फिक्स करण्यात आला हे मला वाटतं की इंटरेस्टिंग असेल. नक्कीच आपण हा चेंडू नंतर बोलूया. 18 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि यावेळचा हा चेंडू पाहिला तर भन्नाट वेग आहे, उजव्या एष्टीवरून बाहेर निघतोय आणि या चेंडूला क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांचा आवडता फलंदाज कोण, तर तो सचिन तेंडुलकर. आणि सचिन तेंडुलकरला सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज मिळालेले आहेत. ते किती वेळा मिळालेत तर त्या 15 आहेत. आणि म्हणूनच कदाचित ऋषी वैद्य, योगेश वैद्य, त्यानंतर आपण पाहतोय विपुल आणि आमचे मधुभाई यांनी ठरवलं असेल की 15 हा मॅन ऑफ द सिरीजचा आकडा आतापर्यंत कोणी गाठलेला नाही. या 4थ्या षटकात 15 धावसंख्या कोणी गाठतोय का बघूया, असं माझं मत आहे. ॲब्सोल्युटली मी तुमच्या मताशी सहमत आहे, कारण शेवटी तुम्ही माझे गुरु आहात आणि वेगवेगळ्या अँगलने तुम्ही या स्पर्धांकडे नेहमी पाहिलेलं आहे. सर, माझा अँगल मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये साधारण 10-12 धावा येतात. तर फलंदाजांना एक ते चॅलेंज निर्माण केलं जातं की मुंबईने एक नेहमी मेसेज दिला आहे, एम फॉर मुंबई, एम फॉर मेसेज. आणि तो मेसेज असा असतो हां, एम फॉर मॉन्टी 2. येस सर, हे मी विसरूच शकत नाही. यावेळेला अपील केलं गेलं, पंचांनी सांगितलं की लेग बायच्या स्वरूपात ती धाव येणार आहे. डिक्लेअर परिसरात चेंडू जातोय. आपण ज्याच्यावरती बोलत होतो त्याच मुद्द्यावरती येऊया की या 15 धावा का आल्या असाव्या. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तो एक मेसेज देऊ पाहत आहेत की साधारण 10पेक्षा अधिक धावा असायला हव्यात, पण त्या रेंजमध्ये पण असायला हव्यात. आणि त्या रेंजमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार असू शकतात, 3 चौकार असू शकतात, पुढच्या 3 चेंडूवर धावा, ज्याच्यामुळे तुम्ही एक स्टँडर्ड सेट करू शकाल फलंदाजीचं सुद्धा की त्या 15 धावा आल्यात आणि त्या गोलंदाजाला सुद्धा अडचणीचा विषय नसल्या पाहिजे. इथे मात्र आता आपण पाहतोय ना, फक्त 4 धावा जिशानने खर्च केलेले आहेत. हा तोच जिशान आहे जो आज मैदानामध्ये येस. आणि जर या चेंडूवरती षटकार जरी आला ना तरी केवळ 10च धावा होणार आहेत, याची सुद्धा काळजी जिशानने घेतली. त्यामुळे दोघांनाही संधी असावी हे ओळखलं होतं आणि त्या संधीचे खऱ्या अर्थानं सौदागर जर कोण होत आहेत ना, ते आज या 9व्या इनिंगमध्ये फक्त गोलंदाज होत आहेत, कारण फलंदाज बाद होतोय.
6वा गडी बाद होतोय. खरोखर या सिक्सर सुप्रीमो चेंडूबद्दल बोलावं लागेल. या चेंडूमध्ये काय आहे तर हा चेंडू भन्नाट वेगाने जातोय. फलंदाजांचा कर्दन काळ राहिलाय. आपण ही विकेट पाहूया कशा पद्धतीने चेंडू केलाय. हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि खांद्याचा जोरात वेग आणि आपण पाहिला तर अगदी सरळ चेंडू, अगदी बोगदा, दोन्ही पायांमध्ये केवढा मोठा हा नक्कीच जे संदीप तू म्हणालास मोठे बोगदाच होता आणि त्या ठिकाणी खंडाळ्याचा घाट आपल्याला दिसून आला आणि फलंदाज त्रिफळाचितरित्या बाद होत आहे. ही हाराकिरी आहे. ही विकेट टाकली गेलेली आहे. या मैदानात नो लुक शॉट आणि नो बुक शॉट चालणारच नाहीत. या मैदानात नक्कीच कॉपी बुक ड्राईव्ह, कॉपी बुक शॉट्सच चालणार आहेत. गडी बाद होतोय. 6वा धावसंख्या झाली 19 आणि प्राजक्ता मॅडम आम्हाला सांगेल की काय यामधून आणखीन 10 धावा कमी केल्या जातील आणि धावसंख्या आता होणार आहे ती म्हणजे 9. 6 गडी बाद. संदीप धावसंख्या 9. बघा तुम्हाला अशा प्रकारे जर धावांनी दंडित केलं गेलं तर त्याचं किती नुकसान तुम्हाला होऊ शकतं हे सुद्धा तेवढंच जाणून घ्यायचं आहे. इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. आणि क्रिकेट हे फन, एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट अशा स्वरूपामध्ये जेव्हा पाहिलं जातं आहे, ऐकलं जातं आहे, ते अनुभवलं जातं आहे, तेव्हा त्याचा आनंद अधिक द्विगुणित करण्याचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण आत्तापर्यंत गोलंदाज याच्यामध्ये भाव खाऊन जात आहेत आणि का नाही जावे, ज्याचं वर्णन करताना सुद्धा आपण म्हणालात की गोलंदाजाने त्या चेंडूचाही पुरेपूर कल्पकतेने वापर केला आहे, आपली व्यूहनीती रणनीती दाखवलं आहे, पण थोडीशी शरणागती आजच्या दिवसभरात फलंदाजांनी स्वीकारले असं मला म्हणावंसं वाटतंय सर. नक्कीच यामागे प्रोलिंग स्पोर्ट्स सिक्सर सुप्रीमो हा चेंडू असेल तर नक्कीच मी म्हणेल की हाच चेंडू असावा. मी नेहमीच म्हणत असतो एखाद्या फलंदाजाने षटकार ठोकला तर हिंदीमधून कॉमेंट्री करत असताना मी म्हणत असतो की हवा में उडता जा रहा है मेरा हरा गोला मलमल का. मात्र आज ते वाक्य मला इथे बोलायलाच मिळालं नाही कारण की चेंडू षटकारासाठी जात नाही. ही नीती आहे, ही रणनीती आहे की चेंडू आला तर त्याच्या मेरिटवर खेळला पाहिजे. बॅटचा चेहरा ओपन केला आहे आणि चेंडूला मुलायम हलकासा स्पर्श केला आहे आणि दिशा दिली आहे, स्टिअर केला आहे. चेंडू जातोय तो स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने. तेथे क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती एकूण 11. मी स्पर्धेच्या आयोजकांना आणखीन एका गोष्टीसाठी धन्यवाद देईन की मुंबईमध्ये अनेकशे ग्राउंड आहेत ते बंद ग्राउंड म्हणून ओळखले जातात जिथे 1 डिक्लेअर 2 डिक्लेअर अशा प्रकारच्या असतात. आता इथे फार काही डिक्लेअर्स असा झोन नाही आहे. जर तसं तुम्ही बघितलं गेलात ना तर हे डिक्लेअर झोन कॉमन आहे. म्हणजे पाठीमागचा जो डिक्लेअर झोन आहे हा कॉमन आहे. तो तुम्हाला अगदी पालघरच्या टोकापासून ते आमच्या कोकणापर्यंत अगदी कर्नाटकमध्ये जरी गेला तरी तिथपर्यंत सुद्धा तुम्हाला तेच बघायला मिळेल. पण आता तुम्हाला थोडं ओपन ग्राउंड करून देण्यात आलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट येणं किंवा त्याच वेळेला तुमच्या फलंदाजीला आणखीन क्वालिटेटिव्ह बनवणं याच्यावरती मेहनत घ्यायला हवे असा सुद्धा मेसेज कदाचित ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य त्यांची संपूर्ण टीम देऊ पाहते का सर. डाऊन द ट्रॅक फलंदाज आलाय. चेंडूला खेळायचा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा आहे. मात्र बॅटची कट घेऊन चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 12 द्विशतक जर कोणी केली असेल तर ती सर डॉन ब्रॅडमन साहेबांनी. आणि पहिल्यांदा नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आहे आणि त्यामुळे या चेंडूवर फायदा घेण्याचा फलंदाज नक्कीच प्रयत्न करील. धावसंख्या 6 गडी बाद 13. गोलंदाज सलमान ज्याने भेदक गोलंदाजी केली आतापर्यंत 2 गडी बाद केले आहेत तोच सलमान यावेळी हा फ्री हिट चेंडू असणार आहे. कशा पद्धतीने फलंदाज खेळतोय याचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हा चेंडू उजव्या एष्टीवरून बाहेर निघतोय. असं वाटलं होतं की चेंडू वाईड असेल मात्र नाही. चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने दिशा बदलली आहे. खूप चांगला कट आपल्याला पाहायला मिळाला आहे गोलंदाज सलमानचा. आणि पहिल्यांदा मैदानामध्ये वारा वेगाने वाहू लागलाय. षटक संपतंय ते सलमानने आतापर्यंत 2 षटकात फक्त 5 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात. अफलातून गोलंदाजी. यावेळी फलंदाज आपण स्क्रीनवर पाहतोय राहुल आणि ऋषी हे 2 फलंदाज आहेत. 6 गडी बाद. धावसंख्या 13. पाच षटकामध्ये 6 गडी बाद झालेत सर.
13 धावा धावफलकावरती लागल्यात. असं तुम्हाला वाटत नाही का की जेव्हा म्हणजे म्हणतात ना की प्रेक्षक असो किंवा आपण सर्व क्रिकेट रसिक असो, आपण आपल्याला वाटतं की चित्रपटाचा नायक म्हणजे फक्त फलंदाज आहे. म्हणजे क्रिकेट या चित्रपटाचा नायक फक्त फलंदाज आहे. पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जो साईड रोल आहे, तो सुद्धा गोलंदाजाचा आहे किंवा त्याच वेळेला त्याला नायकाचा दर्जा आपण कधी देणार किंवा त्याच्याकडे नायकाच्या नजरेने आपण कधी पाहणार, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला फलंदाजाने सामना जिंकून देतात, पण तुमच्याकडे असणारे गोलंदाज तुम्हाला स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देतात, चॅम्पियनशिप मिळवून देतात आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मुंबापुरीने हेच तर स्वप्न पाहिलेलं आहे ना, की आज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा या मैदानावरती स्पर्धा सुरू झाली प्रोलिंग कप या नावाने, त्यावेळेला आपण पाहिलं की आज जिशान गोलंदाजी करतोय. बघा, जिशानने पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. तो जिशान गोलंदाजीला आला. जिशानचा सुद्धा हां सर, चेंडू द्यायचा नवीन. जिशानने पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. जिशानकडे भन्नाट वेग आहे, पण त्या वेगाच्या सोबत सगळ्यात महत्त्वाचं लागतं ना तो की कंट्रोल मेकॅनिझम, तो फार महत्त्वाचा आहे. की तुम्ही भन्नाट वेगाने गाडी चालवत असाल आणि तुम्हाला त्या गाडीवरती जर नियंत्रण राखता येत नसेल तर त्या वेगाला काही फार किंमत येत नाही. पण त्या नियंत्रणाने गोलंदाजी तुम्ही अधिक प्रभावीपणे सादर करू शकता, हे जिशान आणि कंपनीने दाखवलंय. आताही आपण तेच पाहतोय ना. बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर जो चेंडू जातोय, ज्या वेगाने जातोय ना, समोर फलंदाजाला सुद्धा दिसत नाहीये, ज्याला आपण म्हणतो ना की शूट होणे, त्या पद्धतीने हा चेंडू गेला. पूर्णपणे फलंदाजाला निष्प्रभ करणारी गोलंदाजी ठरले. आणि म्हणूनच आजच्या सामन्यांचे किंवा आजच्या या स्पर्धेमधले जे हिरो होत आहेत ना, ते गोलंदाज होत आहेत. आणि म्हणूनच पूर्णपणे क्वालिटेटिव्ह क्रिकेट गोलंदाजीच्या रूपाने आज मैदानावरती पाहायला मिळालंय. एखाद दुसरी फलंदाजांची इनिंग आपण पाहिली, म्हणजे अनिकेतची मगाची बॅटिंग फारच अप्रतिम होती. अनिकेत चव्हाणने विक्रांत चव्हाणला जे काही 4 चेंडू 4 चौकार लगावले, तो आज चर्चेचा विषय राहील. म्हणजे आता जेव्हा भन्नाट वेगाचं आपण चर्चा करत होतो, जिशानला सुद्धा फार सुंदर मराठी ऐकायला येते आणि त्याला मराठी समजते, त्याने दाखवून दिलं लगेचच. त्याने त्या चेंडूच्या गतीमध्ये बदल केला, टप्प्यात बदल केला आणि त्याच वेळेला दाखवून दिलं की स्लोअर वन सुद्धा आहे माझ्याकडे. लाभले आमास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, जात पात धर्म पंथ मानतो मराठी, अवघ्या जगात माय मानतो मराठी. आमच्या मनात दंगते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, मानतो मराठी, जाणतो मराठी, जिशान आमचा मराठी. आणि त्या मराठी बाण्याने यावेळेला आज मैदानामध्ये विक्रोळी संघाला पूर्णपणे खिंडीत पकडलं जात आहे. शिफा स्ट्रायकर मालाड संघाची जी गोलंदाजी आहे, त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला अद्यापपर्यंत केवळ 17 धावांवरती रोखून धरले. 6 गडी बाद 17 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 17च्या सोबत तुम्ही खतरा हा आकडा लावताय, पण तो प्रतिस्पर्धी संघासाठी नाही आहे, तर तो शब्द लावताय. आणि तो प्रतिस्पर्धी संघासाठी नाही आहे, तर आपल्याच संघासाठी आहे, हेच कदाचित दिसून आलं. कारण 7 गडी बाद 17, जिशान म्हणतोय जैसे आगाज किया था वैसे ही अंजाम भी होगा. येस, आणि 7वा फलंदाज बाद झाला. 7 गडी बाद 17 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. फक्त 17 धावा. मी फक्त हा शब्द जोडलेला आहे, ते फक्त मी विक्रोलियनसाठी म्हणत आहे. आणि आता विक्रोलियनच्या गोलंदाजांनी हा फक्त शब्द खोडून काढावा आणि ज्या पद्धतीने जिशानने गोलंदाजी केली आहे, सलमाननी गोलंदाजी केली आहे, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी. ही खेळपट्टी जी आपल्याला पाहायला मिळते, या खेळपट्टीवर आज फलंदाजांना काहीच करता आलं नाही आहे. फलंदाजांची फक्त कर्दनकाळ ठरलेली फलंदाजी आपण पाहिलात कशा पद्धतीने हा बोल्ड विकेट, ही आमची यष्टी देवता गोलंदाज, डावखुरा गोलंदाज, त्याचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड, बोल्ड होतोय फलंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि फलंदाज बाद होतोय. 17 धावसंख्या. मला वाटतं आज गोलंदाजांना आलेले सुगीचे दिवस बघून आपले आबा देशपांडे खुश असतील, कारण त्यांनी अशा प्रकारे अनेक सामने जिंकून दिलेले आहेत मुंबई संघाला. मुंबईच्या ज्या ज्या संघामध्ये आबा खेळले त्या त्या संघामध्ये त्यांनी दाखवून दिलं आबा देशपांडेने. मला वाटतं आज दिवसभरात त्यांचं आगमन होईल या स्टेजवरती. हो, की मैदानामध्ये अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यांनी नाचवलंय. आणि मग आज गोलंदाज जर हिरो ठरत असतील तर आबा जिथून कुठून सामना पाहत असतील ते म्हणत असतील की बॉलिंग सुधारते मुंबईच्या पोरांची.
संदीप, तुला माहिती आहे आबाचं तू नाव घेतलंस, मला आठवतंय माझ्या आयुष्यातली पहिली क्रिकेट कॉमेंट्री मी 5 नोव्हेंबर 2000 साली केली. आणि त्यावेळी जी मी पहिली कॉमेंट्री केली त्या पहिल्या कॉमेंट्रीमध्ये मॅन ऑफ द मॅच प्लेअर म्हणून जर कोण राहिला असेल तर आपल्या अप्रतिम गोलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून देणारा शेखर म्हणजेच आबा. काय अप्रतिम गोलंदाजी करायचा. चंद्रकांत शिंदे म्हणजे राहुलचा कर्णधार, चंद्रा याने ती टुर्नामेंट ठेवली होती KM हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कामगार मैदानावर. एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा होती आणि त्या ठिकाणी मोठमोठे नामी गिरामी आमदार खासदार असे सगळे साहेब उभे होते आणि त्या गर्दीत मी उभा होतो आणि चंद्राने मला उचललं, स्टेजवर नेलं आणि त्या ठिकाणी बालसुब्रमण्यम सर होते, त्याचप्रमाणे हरीश मिश्रा होते, हरीश पंड्या होते, अय्यर साहेब होते आणि विजय सामंत सर होते. म्हणजे हे सगळे रेडिओवर, ऑल इंडिया रेडिओवर सूत्रसंचलन करणारे, समालोचन करणारे निवेदक, समालोचक होते. आणि त्याच वेळी एक संधी मला देण्यात आली आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं केलं असं म्हणेन. आणि त्याच्या मागे जर कोण असेल तर तो बॉलर, तो प्लेयर म्हणजे शेखर देशपांडे म्हणजे आबा. जिशानने खूप छान गोलंदाजी केली आहे, 2 षटकात 4 धावा दिल्या आहेत. विक्रोली विरुद्ध शिफा स्ट्रायकर मालाडने आत्तापर्यंत 50% हा सामना जिंकलेला आहे असं मी नक्कीच म्हणेन. मात्र 50% अजूनही हा सामना जिंकण्याच्या संपूर्ण आशा कुणाला असतील तर त्या विक्रोलीला. नाही, आशावादी असायला पाहिजे माणसाने. आणि आपण नेहमी म्हणतो की अजूनही मला पहाटेची सुंदर स्वप्न पडतात, एवढ्याशा अंधारानं मी निराश होणार नाही, अजूनही मला वसंताची चाहूल लागत आहे, एवढ्याशा पानगळीनं मी हताश होणार नाही, होरपळणारे उन्हाळे अधूनमधून येतीलच, ढग बरसतीलच पावसाचे, नाही असे नाही, अंगणातील गवत कितीही जरी वाढले असले तरी माझ्या दारासमोरील तुळस मात्र अद्यापही जळाली नाही. हा आशावाद कायम असेल तरच माणूस खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतो. आशाओं की आंगन में उमंगों की सॅनियोग बहार राजे है. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. सुनीलजी शर्मा या व्यासपीठावरती उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रोलिंग कपच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर उपस्थित झालात. या स्पर्धेला अर्थातच तुमची उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय होती आणि तुमच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला सुद्धा 4 चांद लागतात. त्या निमित्तानं मी सुनील शर्मा साहेब आणि सॅनियोग राजे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती आमचे विपुल पांडुलकर यांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सॅनियोग राजे आणि सुनील शर्मा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालात. क्रिकेटसाठी अर्थातच भरभरून प्रेम देणारी ही माणसं, आमच्या माणसांना सुद्धा सदैव प्रोत्साहन देणारी ही माणसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जिथे जिथे अर्थातच काहीतरी छानसे उपक्रम होत आहेत त्या उपक्रमांना सदैव पाठिंबा देणारी ही माणसं, या सर्वांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. कारण या अशा माणसांमुळं, या अशा महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांमुळंच खऱ्या अर्थानं समाजाची एक दृष्टी तयार होत असते आणि त्या दृष्टीतूनच आपण एक विशाल अशा पद्धतीचं विजन घेऊन पुढे जात असतो. आणि म्हणूनच ते विजन फार आवश्यक असतं, जे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊ पाहतोय आणि पुढे नेऊ पाहतोय. मी इथे थोडीशी रजा घेतो आणि वळतो माझ्या गुरुवर्यांकडे. अर्थातच जेव्हा सामना जिंकण्यासाठी केवळ 18 धावांची आवश्यकता आहे, पण त्या 18 धावा अर्थातच केवळ उत्तरार्धाचा रंग म्हणून असणार आहेत की बेरंग होणार आहे ते सांगण्यासाठी घेऊन चलतो गुरुवर्य मॉन्टी कोपकर सर यांच्याकडे. सॅनियोग सरांचं या ठिकाणी हां झालं, सॅनियोग सरांचं झालेलं आहे. आता आपण दुसरं स्वागत घेतोय. सुनील शर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया. प्रोलिंग कपच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले सुनील शर्मा साहेब यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देऊया. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता मिळते गोलंदाजाला. व्यासपीठावरती सतीशजी
जाधव हे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. मी विपुल पांडुलकर यांनाच विनंती करतो की आपण सतीश जाधव यांचं या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त करायचा आहे. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करायचा आहे. ओढतोय पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य राजेश खोपकर सर यांच्याकडे, मॉन्टी सर यांच्याकडे. धन्यवाद संदीप. माणसं आवडू लागली, पट्टू घडले पाहिजेत अशी मनामध्ये धारणा आली. मग त्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी घेतलेले कष्ट हे कष्ट राहत नाहीत, तर तो एक आनंदोत्सव बनतो. आणि तो आनंदोत्सव आज आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून प्रोलिंग कप मुंबई पर्व पहिले यामधून पाहायला मिळते. धन्यवाद संदीप. ॲडव्होकेट संदीप जगे यांना तुम्ही ऐकलत. मानसशास्त्र त्यांच्या कॉमेंट्रीमधून आपल्याला ऐकायला मिळालं. कशा प्रकारे जीवनाचं इंजिनिअरिंग असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. क्रिकेटच्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या, उदाहरणं दिली. सुंदर. यावेळी आपण जाऊया सामन्याकडे. चलिए चलते हैं, फिर से एक बार तवज्जो करते हैं मैदान पर. मैच को जीतने के लिए चाहिए टीम शिफा स्ट्राइकर मलाड को 18, क्योंकि विक्रोली ने बनाए थे 17 रन. पहली गेंद पर सफलता अर्जित की है. नए गेंदबाज मैदान पर है. ये गेंद और इस गेंद को बल्ले का चेहरा खोला और रन लिया. जी नहीं, रन लेना चाहते थे लेकिन बहुत जल्दी पीछे भेजा है. ये 17 रन, ये 18 रन बिल्कुल आसान नहीं है यहाँ इस मैदान पर बनाना, क्योंकि जिस तरह से जो चौथा ओवर है जिसे हम प्रोलिंग ओवर कह रहे हैं. साथ ही साथ समालोचन कक्ष में मेरे साथ जुड़ रहे भरत, स्वागत है भोजन अवकाश के बाद. देखिए किस तरह से यहाँ पर आए थे. थ्रो अगर स्टंप पर आता तो निश्चित तौर से रन वहाँ पर बनते बनते रन आउट भी हो जाते थे. नितिन घोरपड़े, डॉन, बहुत बहुत शुक्रिया. सिल्वो की कैप आपको बहुत अच्छी लग रही है. 1 रन बना है और 1 विकेट खोया है टीम ने. मलाड बनाम विक्रोली के बीच ये मैच चल रहा है. फैजल गेंदबाजी करते हुए. जिशान ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. टॉस जीत लिया था शिफा ने और विक्रोलियंस ने पहले पारी में 17 रन बनाए हैं और 18 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. स्लोअर वन बहुत खूबसूरती के साथ उठा दिया, हवा में उड़ता जा रहा है. हरा गोला मलमल का, गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर. हरा गोला सिक्सर सुप्रीमो का, ये बोल सकते. क्या बढ़िया शॉट खेला है श्री ने. ये देखिए, बहुत ही बेहतरीन बैट स्विंग, बहुत बढ़िया बैकलिफ्ट और आकाश को चूमती हुई, वादियों में घूमती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर. लाजवाब फटका, पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता. त्यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटमध्ये चेंडू जातोय, सिंगल धाव मिळते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. बॉडी सर, जसं आपण बघितलं होतं की 18 धावा तितकंसं मोठं आव्हान नाही आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज आले आहेत, 1 विकेट जरूर गेला, त्यांच्यावरती तितकं मोठं दडपण नाही आहे, कारण त्यांच्याकडे खेळण्यासाठी 36 चेंडू आहेत. भविष्य के गर्भ में क्या छुपा है ये तो आने वाला काल ही बताएगा. ये गेंद जो कि ऑफ स्टंप पर थी, काफी तेज तर्रार थी, लेकिन इसे खेला है, गेंद को पीछा किया और अपने बल्ले को बिल्कुल आगे किया और धकेल दिया गेंद को पॉइंट की दिशा पर. 1 रन मिला है. स्कोर हो चुका है 9 रन. आज प्रोलिंग कप मुंबई सीजन 1, जी हाँ, संस्करण ये पहला है. आगे बहुत सारे पर्व आएंगे. आज हमें अभिमान है, गर्व है कि हमने कुछ नई निर्मिति लेकर आए हैं. जो चौथा ओवर, जी हाँ भरत, क्या है वो चौथा ओवर? चौथा ओव्हर म्हणजेच प्रोलिंग ओव्हर. प्रोलिंग ओव्हर हे यावर्षीचं नवं इम्प्लिमेंट आहे. आणि या पहिल्या पर्वामध्ये जर का हे प्रोलिंग ओव्हर आलं तर इथून पुढे होणार आहे, म्हणजे स्टार्ट ऑफ द सीझन आहे, म्हणजेच येणाऱ्या बहुतांश स्पर्धांमध्ये तुम्हाला कदाचित अशा प्रकारचे इम्प्लिमेंट पाहायला मिळू शकतात, जे
15 धावांमध्ये 10 बोनस किंवा 10 मायनस या साऱ्या गोष्टी बघायला मिळू शकतात। सर्वात मोठी आणि आवडणारी गोष्ट म्हणजे काय तर सकाळी 8:32 पहिला चेंडू पडलाय। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 9 रन, तो आधा लक्ष्य पूरा किया है। जी हाँ, मुझे हमारी स्कोरर साहिबा प्राजक्ता मैडम बता रही है कि आधा लक्ष्य जो पूरा हो चुका है। बेहतरीन सिक्सर लगाया था बल्लेबाज ने ये गेंद और इसे ढकेला है, फील्डर वहां पर ठीक तरह से नहीं रोक पाए और खमियाजा भुगतना पड़ा। एक रन आसानी के साथ चलते चलते पूरा किया है, तो इस एक रन के साथ स्कोर हो चुका है 10। शिवने रिलायंस घाटकोपर, बादशाह 11 मानखुर्द, JR थॉमस स्पोर्ट्स दहीसर, साई समर्थ परेल, अभ्युदय नगरचा राजा और उमर थंडर स्पोर्ट्स अंधेरी। और अब ये आखिरी मैच है जो लीग का, विक्रोलियंस विक्रोली और शिफा स्ट्राइकर्स मलाड। इसके बाद आप देखोगे बादशाह 11 मानखुर्द जो कि सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है, अभ्युदय नगरचा राजा। इन दोनों टीमों के बीच जो जीत हासिल करेगा उस टीम के साथ खेलेगा भरत। आणि ती मॅच सुद्धा बघण्यासारखी असणार। अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी जो संघ आहे पुढे भरभक्कम साईट आहे आणि मलाडची जर का बॉलिंग युनिट पाहिला तर त्याच्यासमोर त्यांचा खेळ कसा रंगेल हे पाहणं वेगळं असेल, परंतु इथे काय मलाड सामना जिंकेल का हा अजूनही प्रश्न आहे। बघा जर का या सामन्याकडे नजर टाकली तितकं सोपं नाही, बरं समोरच्या दिशेने गेला चेंडू, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा आणि 15 वरती 1। अजूनही 3 धावांची गरज आहे आणि खूप सारा अवधी शिल्लक आहे, म्हणजे जवळ या विजयाचा सुगंध शिफा स्ट्राइकर्स मलाड या संघाला आला है। कितनी खूबसूरती के साथ अपने को पोजीशन में लेकर आए, बहुत जल्दी रीड किया, रीड नहीं कर पाए वहां पर फील्डर, संतुलन खो बैठे और गेंद ने अपनी दिशा पकड़ ली, गेंद चली गई दर्शक दीर्घा में। 4 रन मिले और यहाँ पर हवा में खेला, लेकिन मिड विकेट पर फील्डर मौजूद है और बल्लेबाज आउट हो चुके हैं। घाटकोपर, मानखुर्द, दहीसर, परेल, अभ्युदय नगर यानी कि काला चौकी, अंधेरी, विक्रोली और मलाड, ये सारे मैचेस हम देख रहे हैं। एक्शन रिप्ले में देखिए, आगे निकल कर आए और इसे लपेटा था, लेकिन एलिवेशन ज़्यादा दे बैठे और वहाँ पर फील्डर तैयार था। बहुत अच्छा यहाँ पर एक कैच लिया गया। कितना बढ़िया दृश्य, क्या बढ़िया यहाँ पर आपको लाइव में देखने मिल रहा है सब कुछ। थैंक यू विपुल भाई। प्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से यूट्यूब चैनल पर आप सीधा देख रहे हैं ये इस बेहतरीन टूर्नामेंट का शानदार प्रदर्शन, और मेरे साथ इस वक्त कमेंट्री बॉक्स में है भरत। जिशान खान आलेत आणि जिशान खान येईपर्यंत तितक्या काही मोठ्या धावा शिल्लक राहिल्या नाहीत। यावेळेला जल टिपण्याचा प्रयत्न, व्हाट अ कॅच, कैच 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 ऑफ द टूर्नामेंट। आज के दिन का यह सबसे बेहतरीन कैच है। क्या यहां से मैच बदल सकता है भरत? बदलणं तितकं सोपं नाहीये, परंतु या मॅचला झुंजावं म्हणजे जो म्हणतात ना संघर्ष, हा फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच करायला प्रवृत्त करू शकतात। कारण जी इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आता 3 धावांची गरज आहे आणि 3 धावा किती चेंडूंमध्ये पाहिजेत? तब्बल 26 चेंडूंचा अजूनही सामना। बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता, लाफ्ट केला होता, मिड विकेटमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांनी छलांग लगावून एका हातामध्ये तो झेल टिपलाय आणि खरोखरच मॅग्निफिसंट कॅच। फैजलने तो झेल टिपला आणि पहा एक्सप्रेशन, कोणताही प्रभाव नाही आहे चेहऱ्यावरती, ते हावभाव नाही आहे। त्याचं कारणही तेच आहे की हा सामना जवळ हातातून निसटलाय, औपचारिकतेच्या दिशेने जातोय कदाचित हा सामना, आणि म्हणूनच तितके हॅपी हावभाव दिसले नाही आहेत, आनंदी हावभाव चेहऱ्यावरती दिसलेले नाही आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने फ्युझेल किती प्रमाणामध्ये या मॅचला चालू ठेवतात किंवा संपवतात हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे। फैजल ने कैच लिया है और फैजल अब नए बल्लेबाज मैदान पर आए हैं, और अब कितने रनों की ज़रूरत है? तो 15 रन्स बने हैं और अब सिर्फ 3 रन्स चाहिए इस मैच को जीतने के लिए। तो क्या वो काम फैजल कर सकते हैं? लेकिन इससे पहले हम उस कैच के बारे में कहेंगे ज़रूर। बेहतरीन कैच आज इस टूर्नामेंट के पहले दिन में हमें देखने मिला है, बहुत बढ़िया बेहतरीन कैच।
फैजल द्वारा सफलता अर्जित की है वसीम ने। देखिए वसीम अभी भी लगे हुए, जानते हैं कि 3 रन बचाने हैं, कुछ कर कर दिखाते हैं। विपत्ति जब भी आती है कायर को दहलाती है। धन्यवाद संदीप, बहुत बहुत शुक्रिया। और जो आपका डेस्टिनेशन है आदरणीय चंद्रचूड़ साहब की मीटिंग, वहां पर आप पहुंचे। इस वक्त दे घुमा के खेलना चाहते थे लेकिन बल्ला कहीं पर था, शरीर कहीं पर था, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। तैयार होगी टीम अभ्युदय नगरचा राजा, एक टीम बादशाह जिनकी बादशाहत आज हमें देखने मिली, बिलाल की टीम। और बहुत बढ़िया शॉट, बेहतरीन, और इसे नहीं रोक पाए और इसे चौके के साथ जश्न मनाएंगी टीम। जीत हासिल की है, अंपायर इशारा करते हुए 4 रन। तो इस मैच में जीत हासिल की है मलाड की टीम ने। क्या चाबुक शॉट खेला था, गेंद ने टप्पा खाया और बल्ले को घुमा दिया। चाबुक शॉट हमें देखने मिला, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, रोक नहीं पाए वहां पर फैजल, और इस चौके के साथ मैच को जीत लिया है शिफा स्ट्राइकर मलाड की टीम ने। अभिनंदन। प्रोलिंग कप मुंबई सीजन फर्स्ट, बहुत बढ़िया लाइव यहां पर आप सभी को देखने मिल रहा है प्रोलिंग स्पोर्ट्स द्वारा। तो मैन ऑफ द मैच कौन होगा? जी हाँ, प्लेयर ऑफ द मैच कौन होगा? तो यहां पर जिशान साहब है जिन्होंने 2 ओवर्स किए थे, 4 रन दिए थे और 2 सफलता अर्जित की थी। तो प्लेयर ऑफ द मैच विपुल जी, वो है जिशान। तो इससे पहले मॉन्टी सर, आपण player of the सर्वप्रथम match तो टॉस हम करणार आहोत. देंगे, लेकिन इससे पहले हम टॉस का बॉस करने जा रहे हैं। तो चलिए, मैच होगा अभ्युदय नगरचा राजा बनाम शिफा स्ट्राइकर मलाड। दोनों टीम के कप्तान तैयार है और तैयार है टॉस का बॉस के लिए भरत। ओव्हर टू भरत। थँक्यू मॉन्टी सर. आणि दोन्ही कर्णधार चला टॉस साठी या. अभ्युदय नगरचा राजा काळा चौकी आणि त्यांच्या समोर शिफा स्ट्राइकर्स मलाड. राजेश सरांना विनंती करेल की आपण या टॉस साठी. राजेश सर, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. शिफा स्ट्राइकर्स मलाड. चला, अभ्युदय नगरचा राजा. सिक्स सुप्रीमो असा कॉल दिलाय आणि सिक्सर सुप्रीमो आणि सिक्सर सुप्रीमोला थँक्यू सर. आपणास विनंती, आपण थांबायचं आहे, 2 मिनिटं चर्चा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती, आपण फिल्डिंग लावून घ्यायचे कारण मॅच लगेच चालू करायचे. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे वळतोय. मी विनंती करेल जिशान 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 सन्माननीय सुनीलजी शर्मा आणि संदेशजी जाधव यांना विनंती आहे. सतीशजी जाधव यांना विनंती, आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे जिशान खान. 4 धावा खर्ची केल्या, 2 विकेट मिळवल्या. त्यांना मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी, फ्रोलिंग कप मुंबई सीझन 1 ची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय. त्याचबरोबरीनं प्रेसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले हे टी शर्ट माध्यमांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. वी क्रिएट स्पोर्ट्समॅन अशी लाईन त्याच्या खाली आपण बघू शकता. प्रेसी, त्यानंतर स्पोर्ट फ्लेक्स गणेशजी देडे यांच्याकडून हे बॅट कव्हर. सध्याच्या घडीला याचा खूप डिमांड आहे. बॅट कव्हर सगळेजण शोधत असतात आणि गणेशजी देडे यांच्याकडून हे स्पॉन्सर केलेलं बॅट कव्हर आणि 6 सुप्रीमोचं हँड स्लीव्ज. थँक्यू सो मच जिशान. संवाद साधणार नाही आहोत आपण कारण मॅच लगेच चालू करायची आहे. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी अभ्युदय नगरचा राजा काळा चौकी या संघाला आमंत्रित केलंय. आजच्या दिवसाची ही क्वार्टर फायनल नंबर 2 आहे. यांच्यातून जिंकणारा संघ हा सेमीफायनलमध्ये एंटर करेल आणि यानंतरची मॅच खेळेल. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा
ट्रोलिंग कप सीझन 1. प्रोलिन कप मुंबई